इतरांच्या नजरेतील तुमची किंमत 30 सेकंदात ओळखा. थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठेही झोप लागत नाही. म्हणून शरीर थकले तरी चालेल, परंतु मनाला कधीही थकू देऊ नका. वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहेत. म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळेत चिंता अजिबात करू नका. दोन्ही बदलणार आहेत. कधी शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्या माणसांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला आपोआप शोधत येतील. ध्येय दूर आहे, रस्ता कधीही सोडू नका. मनात धरलेलं स्वप्न कधीच मोडू नका. पावलोपावली जर कठीण प्रसंग आले तरीही फक्त ताऱ्यांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला कधीही सोडू नका. तशीच वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा, पण जवळची माणसं कधीच तोडू नका. कारण स्वप्न परत येतात, पण माणसं कधीच परत येत नाहीत. प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे, तर एक प्रकारची गुंतवणूकच असते. ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते. प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा चारित्र्यसंपन्न व्यक्ती हा कधीही सरसच ठरतो. कारण चरित्र हे मूलभूत संस्काराने उपजत मिळालेला असतं, तर प्रतिष्ठा इतरांनी त्यांच्या गरजेपोटी बहाल केलेली असते. कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायला जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं असतं, पण त्यांचं मन न दुखावता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड असतं. माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती असते. तिची साथ जर सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझं होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या. आयुष्यामध्ये योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व असते. कारण जपणे आणि साठवणे यात फार मोठं अंतर असतं. साठवली जाते ती दौलत असते आणि जपली जाते ती आपली माणसं असतात. नातं कितीही वाईट असलं तरीही ते कधीही तोडू नका. कारण पाणी कितीही घाण असेल तरीही ते तहान नाही, पण आग तरी विझवू शकतं. माणूस हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. कारण लोकांचं काय, लोक तर देवामध्ये पण चुका काढतात. या जगामध्ये वाट दाखवणारे अनेक जण असतात, पण चालणारे आपण एकटेच असतो. पडल्यावर हसणारे अनेक जण असतात, पण मदतीचा हात देणारे फक्त जीवलगच असतात. कोणाच्या बोलण्याचा किंवा लिहिण्याचा चुका शोधू नका, कारण त्या शब्दापेक्षा त्यांच्या भावना या अनमोल असतात. शब्द ठरवता येतात, पण भावना ठरवून येत नाहीत. कोणी कोणाला काही द्यावं ही अपेक्षा नसते. 2 शब्द गोड बोलावं तेच लाख मोलाचे असतात. नात्यांमध्ये खूप सुंदर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते. गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची. राग आल्यावर तो व्यक्त करणे जितकं सोपं असतं, त्याहून सुद्धा कितीतरी कठीण असतं ते म्हणजे शांत राहून त्यावर संयम ठेवणे. आणि ज्याला संयम ठेवणं कळलं म्हणजेच त्याला जगण्याचा खरा अर्थ समजला. डोळे आणि भावनिक स्पर्श शब्दांपेक्षा छान बोलतात, पण अट फक्त एकच असते, समोरच्याला ते समजून घेण्याची भावना असली पाहिजे. शब्दांनाही स्वतःचं असं तापमान असतं आणि ते कोणत्या वेळी कसे वापरले जातात यावरूनच कळतं की शब्द जाळणारे आहेत की थंडावा देणारे आहेत. देह सर्वांचा सारखाच असतो, फक्त फरक विचारांचा असतो. या छोट्याशा आयुष्यात स्वतःला असं बनवा की लोक तुमच्याकडे एकमेव उपाय म्हणून पाहतील, पर्याय म्हणून अजिबात नाही. आयुष्यामध्ये कधीही स्वतःला कोणापेक्षाही कमी समजू नका आणि कोणापेक्षा वरिष्ठही समजू नका. कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास हा कमी होतो आणि श्रेष्ठ समजल्यामुळे अहंकार निर्माण होतो. सगळं दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा एक भ्रमच असतो. म्हणून आधी मन प्रसन्न करा,
म्हणजे तुमची सगळी दुःख आपोआप दूर होतील. आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणं सोडून देणे. घरातले निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घरे शाबूत राहतं, पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही. संस्काराच्या तालिमीमध्ये शिकलेले डाव माणसाला जीवनात कधीच हरू देत नाहीत. मनातली माणसं आणि पायातले बूट जर इजा करत असतील तर समजून जावं की ते आपल्या मापाचे राहिलेले नाहीत. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. शांत आणि प्रसन्न मन हे शेवटचं असं हत्यार आहे की जे जीवनातलं कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असतं. स्वतःची लढाई ही नेहमी स्वतःलाच लढावी लागते, कारण इथं साथ देणारे कमी आणि ज्ञान देणारे जास्त आहेत. तुम्ही कितीही चांगले कर्म करा तरी सुद्धा तुमची स्तुती ही फक्त स्मशानातच होते. वेळ तर वेळ आल्यानंतर बदलते, पण माणूस कोणत्याही वेळी बदलू शकतो. लोक तुमच्याबरोबर राहतील, तुमचा फायदाही घेतील आणि जेव्हा त्यांची गरज पूर्ण होईल तेव्हा मात्र तुमच्यामधील त्रुटी दुसऱ्या लोकांना सांगायला सुरुवात करतील. रडल्यामुळे माणूस कमजोर होतो ही खोटी समजूत आहे, कारण रडल्यानंतर तुटलेला माणूस हा सगळ्यात जास्त मजबूत होतो. कधीही कोणाला त्यांच्या भूतकाळावरून पारखू नका, कारण लोक शिकतात, बदलतात आणि पुढे सुद्धा जातात. किती नशीबवान असतात अशी लोक ज्यांच्याजवळ आजही त्यांचे आपले लोक आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.